नमस्कार मंडळी, आज आपण पालघर जिल्ह्यातील जव्हारचा ऐतिहासिक राजवाडा याबद्दल जाणून घेत आहोत. जव्हारचा ज्ञात इतिहास इसवी सन 12व्या शतकापर्यंत मागे जातो. प्राचीन महिकावतीच्या बखरीमधील ग्रामनामांमध्ये यवसाहार प्रेक्षादिगड म्हणून आलेला आहे. इसवी सन 1239मध्ये मुहम्मदीन सरदारने इथे हल्ला केला होता. तेव्हा इथे स्थानिक कोळी व आदिवासी लोकांचं राज्य होतं. इसवी सन 13व्या शतकापर्यंत इथे उत्तर कोकणच्या शिलाहार राजवटीचा अंमल होता. या आदिवासी राजांनी 1341मध्ये दिल्लीच्या मोहम्मद तुघलकाचे मांडलिकत्व पत्करलं. त्यानंतर 1664मध्ये शिवाजी महाराजांनी सुरतेवर चढाई केली. तेव्हा त्यांनी या प्रदेशातून प्रवास केला. तेव्हाच्या राजाने शिवाजी महाराजांची भेट घेतलेले ठिकाण म्हणजे जव्हारमधील शिरपामाळ होय. इसवी सन 1670मध्ये शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली. तेव्हा मात्र इथे राजे मोगलांच्या भीतीने तटस्थ राहिले. 5 जून 1672 रोजी मोरोपंत पिंगळे यांनी जव्हार जिंकले. स्वातंत्र्यापूर्वी पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुका मुकणे राजघराण्याचे संस्थान होते. 20 मार्च 1948 रोजी जव्हार संस्थान भारतामध्ये विलीन झाले. या संस्थानाची साक्ष देणारा जयविलास पॅलेस म्हणजेच जव्हारचा राजवाडा आज विस्मृतीत जाण्याच्या मार्गावर आहे. जव्हारमध्ये एकूण 2 राजवाडे आहेत. त्यापैकी जुना राजवाडा एसटी स्टँडजवळ असून नवीन राजवाडा जव्हार विक्रमगड रस्त्यावर आहे. जुना राजवाडा राजे पतंगशहा यांनी बांधला असून नवीन राजवाडा यशवंतराव मुकणे यांनी 1938 ते 1942मध्ये बांधला आहे. यापैकी जुन्या राजवाड्याची वाताहत झाली असून नवीन राजवाडा जयविलास पॅलेस मात्र आजही सुरक्षित आहे. अतिशय देखणी, भव्य आणि प्रशस्त अशी एक मजली वास्तू असून त्या काळात हा राजवाडा बांधण्यासाठी 50,000 रुपये इतका खर्च आला होता. या वास्तूसाठी वापरलेला दगड जव्हारपासून 15 किलोमीटरवरील साखरे या गावातून आणला होता. या राजवाड्यात सध्या कोणीही वास्तव्य करत नाही. मुकणे राजघराण्याचे वंशज महेंद्रसिंग मुकणे हे पुण्यात स्थायिक आहेत. वर्षातून अनेकदा ते येथे येत असतात. दसऱ्याचा सण साजरा करण्यासाठी आवर्जून येतात. त्यामुळे दसऱ्याला येथे आल्यास ही वास्तू आतूनही पाहण्याचं भाग्य लाभू शकतं. या पॅलेसच्या आवारात फेरफटका मारल्यास मागील बाजूच्या पॉईंटवरून जव्हारच्या परिसराचं अतिशय प्रेक्षणीय आणि विहंगम दृश्य आपल्याला दिसतं. पॅलेसमध्ये मुकणे राजघराण्यातील व्यक्तींची तैलचित्रे, प्राचीन वस्तू, झुंबर, तोफा, राजकुमारांची खेळणी इत्यादी आहेत. मुकणे राजांनी इथे कायमस्वरूपी चाकर ठेवलेले आहेत. त्यांच्या परवानगीने राजवाडा बाहेरून पाहता येतो आणि त्यांची छायाचित्र काढता येतात. राजवाड्यामध्ये अनेक दालने आहेत. तसेच राजवाड्याच्या छतावरील घुमटांमधून सूर्यास्ताचं होणारं दर्शन डोळ्याचे पारणं फेडतं. हा राजवाडा उत्तर मध्ययुगीन काळातील स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. या राजवाड्याच्या नूतनीकरणाचं काम जोरात सुरू असून इथे लवकरच करमणुकीचे उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत. इतिहासाची आवड असल्यास जुना राजवाडा पाहणेही पर्वणी आहे. जुन्या राजवाड्याचा कोट आणि नगारखाना आपल्याला गतवैभवाची झलक करून देतो. जुन्या राजवाड्याचे कोरीव लाकडी स्तंभ, तुळ्या, राजे दिग्विजय सिंग व राणी प्रियमवदा यांची तैलचित्रे, तटबंदी, मनोरे, प्रवेशद्वाराची दगडी कमान अशा वास्तुविशेषांनी हा राजवाडा आजही अविस्मरणीय ठरतो. रयतेसाठी स्वखर्चाने धरण बांधणाऱ्या प्रजाप्रिय राजघराण्याने उभारलेला राजवाडा पाहणे एक पर्वणी आहे. पश्चिम रेल्वेच्या पालघर स्थानकापासून 42 किलोमीटर अंतरावर आणि मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकापासून 100 किलोमीटर अंतरावर जव्हार आहे. इथे जाण्यासाठी पुणे, नाशिक, ठाणे, मुंबई, डहाणू इथून एसटी बसेसची सोय आहे. जयविलास पॅलेस नवा राजवाडा जाण्यासाठी मुंबईकडून विक्रमगडकडे जाताना शिवनेरी ढाबा लागतो. तिथून पॅलेसकडे जायला उजवीकडे कच्चा रस्ता आहे. स्वतःच्या वाहनाने गेल्यास आजूबाजूला असणारी भूपतगड, कोपरा धबधबा, हनुमान पॉईंट, सनसेट पॉईंट, दाबोसा धबधबा, काळमांडवी धबधबा इत्यादी स्थळे पाहता येतात. जव्हारमध्ये राहण्यासाठी चांगली हॉटेल्सही उपलब्ध आहेत. जव्हारमध्ये 1 दिवसाची निसर्गरम्य सहल तुम्ही नक्कीच करू शकता.